त्याच्यानंतर मालवेअर म्हणजे व्हायरस टाकणं जे त्याच्यानंतर झाले आणि फायनान्शियल फ्रॉड त्याच्यात थर्ड आला. त्यांनी हे करतात कसं, ती ह्या हॅकर आहे आणि हा एक टार्गेट आहे, म्हणजे एक व्यक्ती आहे. हा अनोळखी व्यक्ती त्याला एक मेल पाठवतो. लोकांचं बरोबर त्यांना फोन दिला नाही तरी आपण शेजारी बसायचं की तिने काय चालू करतात, काय बघतात, काय नाही ते करायचं आणि अनोळखी लोकांना फोन द्यायचं नसतं, हॅक करून घेतात. तशी ॲप डाउनलोड करू नका, त्याच्यात तुझा फोन हॅक होऊ शकतो. आणि ते चॅट आहे. आता इथे सगळे जण आता 2 व्हीलर वापरतात, 4 व्हीलर वापरतात, मग ते कधी रूल्स ब्रेक होतात किंवा ते सिग्नल क्रॉस करतात. तर समजा एखादा कॉल आला फ्रॉड की तुम्ही तर ब्रेक केला तर तुम्ही आम्हाला चालान भरा. कारण का आपल्याला पण माहिती आहे कितीही हुशार असो किंवा जे अजिबात हुशार नसलेले व्यक्ती सुद्धा कधी कधी अशा लोकांच्या जाळ्यात फसतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे चुकीचं आहे, परंतु तरी पण नाही का ते आपल्याला इतकं छान सोन्याची हे दाखवतात की बापरे तुमच्या आम्ही एकदम इझी तुम्हाला 3 लाख रुपये 2 स्टेपमध्ये देऊ. तर जसं की छान वाटलं आणि सायबर क्राईम पासून आपण कसं वाचू शकतो, मोबाईलचा यूज कसा करू शकतो, त्याच्यापासून कसं सेफ राहू शकतो आणि क्राईम कशी कमी करू शकतो ते सगळं कळलं आम्हाला. चांगले वाटले कारण काय काय महिलांना माहिती नसतं ना मोबाईलमधलं, ते काय पण आपलं कोणाला सांगून टाकतात, पैसे जातात, आपली माहिती पण लीक होती. तर हे चांगले म्हणजे हे ॲप पण चांगलं आणि हे माहिती पण चांगली समजून सांगितली तुम्ही, मस्त आहे. आणि म्हणजे आपलं सिक्युरिटी कशी करायची आपली स्वतःची मोबाईलची ते तुम्ही छान केली.